अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आला ही याचीही आम्हाला जाणीव आहे, याची आम्हाला कल्पना आहे. परंतु आम्ही परत ते सांगू की जे काय होईल ते शांततेच्या मार्गाने व्हावं, संविधानाच्या मार्गाने व्हावं, लोकशाहीच्या मार्गाने व्हावं. नाही तर कारण काय आहे की 3-4 हजाराचा मॉब आहे, त्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीने काहीतरी चुकीचं कृत्य केलं तर हा सर्व मॉब किंवा हा सर्व क्राऊड याच्यावर या सर्व गोष्टी येऊ शकतात. त्यामुळं त्यात काही तरुण मुलं आहेत, थोडी अग्रेसिव्ह असतात, सहसा रक्त असतं. एखाद्याला असं वाटतं की काहीतरी केलं पाहिजे हे बरोबर आहे, केलंही पाहिजे, परंतु ते संवैधानिक मार्गाने लोकशाही शांततेच्या मार्गाने केलं पाहिजे. आता आपल्या महिला भगिनी आहेत, महिला बांधव, पुरुष बांधव आहेत, आमच्याही पोलीस महिला आहेत. तर या सर्वांची आत्मसन्मान, डिग्निटी, डेकोरम मेंटेन ठेवून आपण काय करायचं ते करा. आपल्या लोकांचं बोलणं, मी वरती जाऊन आता त्या मॅडमशी भेटतो, त्यांना आपल्या मागण्या सांगतो आपल्या लोकांच्या, आणि जे काय आहे ते आपण शांततेच्या मार्गाने करा. नाही तर कधी कधी काय होईल की आपण सर्व समोर बसल्या, तुम्ही नेताना हेही मला माहीत आहे, सर्व समाजाच्या मार्गात त्याच्यासाठी आलेले आहात. परंतु असं होऊ शकतं की याच्यामध्ये मागचे लोक ते परत तुमचंही ऐकणार नाही. परंतु ही परिस्थिती आली तर हे सगळं हातातून निघून जाईल. आमची अपेक्षा हीच आहे की आपण इथपर्यंत आलेला आहात, काहीतरी आपल्याला प्रॉब्लेम आहे म्हणून आलात हे आम्हालाही समजतं. म्हणजे 100, 200, 500 किलोमीटरहून इथं एखादा व्यक्ती येतो तो काही म्हणजे त्याला काही काम नाही म्हणून येत नाही, त्याचं काहीतरी दुखणं आहे, त्याचं काहीतरी म्हणणं आहे म्हणून येतो. परंतु हे सर्व म्हणणं आपण इथपर्यंत आणलेलं आहे, म्हणजे अगदी त्या समितीच्या दारापर्यंत आणलेलं आहे. आम्ही त्यालाही परवानगी दिली, परंतु याच्यामध्ये याचा चुकीचा किंवा वाईट मेसेज जाऊ नये. नाहीतर परत पण आंदोलनं करायचीच आहेत, परत पण बऱ्याच ठिकाणी आंदोलनं होतात. पोलीस म्हणून आम्ही तुम्हाला पूर्ण सहकार्य करतो, तुमचं आम्हाला सहकार्य असावं. तुमचं मागणं म्हणणं आम्ही त्यांच्यापर्यंत